तुम्ही संत माय बाप कृपावंत, तरीले पतित नेने किती, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीवा. अभंगाचा अल्पसा परिहार देण्याआधी सोमवंशीनगर मधला जर परिहार द्यायचा झाला तर हे माझे माहेरघर आहे महाराज. आणि या माहेरातली आज दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या 4थ्या दिवसाची एकादशी निमित्तची सेवा माझ्याकडे आल्या. काय ह्या सप्ताहाचं वर्णन करावं. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असे गायक वादक मंडळी आहेत आणि या गायक वादक मंडळीत तुम्ही सगळे श्रोते मंडळी बसलेले आहात. त्यांच्यात माझ्यासारख्या पामराची कीर्तन सेवा ठेवलेली आहे. हे माझे परमभाग्य म्हणते. विठ्ठल विठ्ठल कृपावंत, तरीले पतित नेने किती, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरावे जन जड जीवा. अभंगाचा सारासार अर्थ काढताना तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही संत माय बाप. तुकाराम महाराजांनी आपल्यासारख्या पामराला तुम्ही संत माय बाप याची उपमा दिलेली आहे महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तरीले पतित नेनो किती. तुमच्या आशीर्वादाने कितीतरी जड जीव तरुण नेलेले आहेत. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही संत माय बाप कृपावंत. शेवटच्या चरणी तसंच सांगितलेलं आहे महाराज. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, जैसे चंदन असताना महाराज जाईल तिथं सुगंध पसरवत असताना, त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी उपमा दिलेली आहे तुम्हा पामराला की तुम्ही संत माय बाप कृपावंत, तरीले पतित नेनो किती. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणजे काय हो. तुकाराम महाराजांनी सांगितलंय. इंद्रायणीचं उदाहरण देताना तुकोबारायांनी देहूगावचे निवासी तुकाराम महाराजांनी तिथं देह त्यागला. त्या ठिकाणी इंद्रायणी 40 मैल चलून आली, पण ज्या गंगेने एवढं पवित्र पावलं नाही त्या इंद्रायणीनं पावलं. कसं पावलं इंद्रायणीनं, तर इंद्रायणीने 3 योद्धे आपल्या मांडीवर खेळवले महाराज. किती? 3 योद्धे. कोणते कोणते, तर विश्वाची माऊली जगदवंदनीय ज्ञानेश्वर माऊली, कैवल्याचा पुतळा साम्राज्यवर्ती, चंदनासारखी शीतलता, चंद्रासारखी शीतलता, सूर्यासारखी तेजस्विता ज्ञानेश्वर माऊली उद्धरा जन्माला आले आणि जन्माला येऊन इंद्रायणीच्या काठी स्थानापन्न झाले. त्यावेळेस इंद्रायणीने ज्ञानेश्वर माऊली विश्ववंदनीय जगाची विश्व माऊली म्हणतो आपण, ती माऊली डाव्या मांडीवर खेळवली. हा पहिला युद्ध झाला की ज्ञानेश्वर माऊली डाव्या मांडीवर खेळवली. मग दुसरा युद्ध ज्याने वयाच्या 13व्या वर्षी बापापेक्षा जास्त लढाया केल्या, 140 लढाया ज्यांनी पार केल्या, त्याच्यातली एक सुद्धा लढाई हारली नाही. असे माझे त्यांना 13व्या वर्षी 16 भाषा पारंगत होते महाराज. छत्रपती शंभूराजे इंद्रायणीने मांडीच्या मध्यभागी खेळवले आणि 3 नंबरचे जगद्गुरू तुकोबाराय ज्यांनी सदैह वैकुंठ आगमन केलं आणि ज्यांनी देहू निवासी
देहूमध्ये असताना तुकाराम महाराजांनी स्वतःचं धन दौलत काही पाहिले नाही. एवढे मोठे जगदवंदीने तुकोबाराम महाराज असताना त्यांनी इंद्रायणीने त्यांना उजव्या मांडीवर खेळलं. एवढे पवित्र महाराज संत होऊन गेले. विठ्ठल विठ्ठल. त्यातलेच एक निष्ठावंत संत आपल्याला तेच बघायचंय महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कृपावंत संत कोणते होते महाराज? तर चोखोबाराय. चोखोबाराया निष्ठेने पंढरपूरला निघाले महाराज. चोखोबाराया निष्ठेने पंढरपूरला निघाले. त्यांच्या मंडळीचे पोट दुखत होते. त्या ढसाढसा रडत होत्या. पण चोखोबारायांना फक्त आणि फक्त विठ्ठलाची भक्ती करायची होती. चोखोबाराया निघाले. एकादशीचा मुहूर्त होता. चोखोबारायांनी फरशा खांद्यावर टाकला आणि निघाले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. चोखोबाराया निष्ठेने पंढरपूरला निघाले आणि त्या मंडळीचे पोट दुखत होते. जसे चोखोबाराया पंढरपुरात पोहोचले तसेच बहिणीच्या रूपाने देव आला महाराज. चोखोबाची बहीण झाला शारंदर, चोखोबाची बहीण झाला शारंदर, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंदर, चोखोबाची बहीण झाला शारंदर, वैनी उघडा चोखोबाची बहीण झाला शारंदर, वहिनी उघडा दार हाका मारी. ज्या वेळेस पांडुरंग परमात्मा चोखोबारायांच्या दारी आले तेव्हा दाराला थाप मारली. वहिनी वहिनी मी आले म्हणून. तेव्हा चोखोबारायांच्या पत्नीला वाटले देवाने पांडुरंगानेच पाठवलं असेल म्हणून चोखोबारायांची पत्नी आनंदी झाली. आणि ज्या वेळेस चोखोबारायांना मुलगा झाला त्यावेळेस तिथून पंढरपुरातून परतीला निघताना चोखोबारायांच्या लक्षात आलं, अरे आपण तर घरी सगळं ठेवून आलो, कसं झालं असेल, काय झालं असेल. माणसाला ना एकदा परमार्थाची ओढ लागली की संसार सुचत नाही. त्यामुळे घरी परत असताना चोखोबारायांना वाटलं की काय झालं असेल, कसं झालं असेल. तेव्हा चोखोबाराया घरी येऊन म्हणतात. तेव्हा चोखोबारायांना त्यांची पत्नी म्हणाली, अहो तुम्हीच वहिनींना पाठवलं का हो जाता जाता. आणि वहिनी आल्या होत्या आणि असं असं झालं सगळं इथं. तेव्हा चोखोबाराय देवासमोर गेले आणि ढसाढसा डोळ्यातून अश्रू गाळून रडू लागले महाराज. आणि सांगितलं, अगं माझी बहीण कुणी आलं नव्हतं तर साक्षात पांडुरंग परमात्मा इथं आले होते. एवढी निष्ठावंत भक्ती होती महाराज चोखोबारायांची. चोखोबारायांचीच काय कुर्मदास कसा होता हो. पैठणला नाथ महाराजांचं कीर्तन चालू होतं महाराज. आणि नाथ महाराजांच्या कीर्तनाला फाट गर्दी चालू होती. आणि त्या गर्दीत लोटांगण घालत 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 कुर्मदास पोहोचले आणि तिथं कुर्मदासांनी ऐकलं, आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. कीर्तनात ऐकलं, ज्याला हात पाय नाहीत, ज्याला डोळे नाही, दृष्टी नाही, असा एक पंढरीचा विठोबा एक दाता आहे. आणि तो आंधळ्याला दृष्टी देतो, पांगळ्याला पाय देतो, हात नसलेल्याला हात देतो. असं ऐकल्यानंतर कुर्मदासाला वाटलं कुठेतरी आपलाही निभाव लागला. असा कोण असेल पंढरीचा पांडुरंग परमात्मा. म्हणून कुर्मदास गेले. आणि कुर्मदासांना वाटलं की आषाढी कार्तिकीची वारी आपणही करावी. म्हणून कुर्मदास गेले. दरमजल मजर दलमजर मजल दरमजल करत 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 कोण वाटेत भेटेल त्यानं जेवढं खाऊ घालील तेवढंच खात, पाणी पाजून तेवढं पीत 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 कुर्मदास गेले. चलून चलून किती चालणार आहे महाराज, आपल्यासारख्यांचा देह निघून जायला. त्याने लोटांगण घालत 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 शेवटी पंढरपुरापर्यंत गेले. आणि तिथं गेल्यानंतर शक्ती अंगातली सगळी संपून गेली महाराज. काय करणार, तिथं एक अशीच दिंडी आपल्यासारख्या सगळ्या वारकऱ्यांची दिंडी जात होती. आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटीता खुंप काठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही कोणी मज बाप ना माय.
हो दान करा जातो पंढरपुरा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. कुर्मदास म्हणू लागले दाते हो एवढंच दान करा आणि पांडुरंग परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. मला तर इथून कोणी घेऊन जाऊ शकत नाही, मी तर स्वतः जाऊ शकत नाही. तिथं जाऊन फक्त पांडुरंगाला सांगा की तुमचा संत तुमचा भक्त इथं तुमच्यासाठी आलाय. तेव्हा ज्या वेळेस संतांनी सांगितलं देवा इथं कुर्मदास नावाचे एक संत आलेत आणि तुमच्या भेटीची खूप आशा करतात, त्यावेळेस 3 जण निघाले महाराज. कोण कोण? ज्ञान, नाम आणि देव. 3 जण निघाले. नामदेवरायाला सोबत घेतलं, ज्ञानेश्वर माऊलीला सोबत घेतलं आणि स्वतः जगद्गुरु पांडुरंग परमात्मा निघाले आणि कुर्मदासांची भेट घेतली. त्यावेळेस कुर्मदास पावन झाले. एवढे संत निष्ठावंत होते. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत असे तरुण नेलं. कोणाकोणाला तरुण नेलं महाराज? असे भरपूर संत आहेत महाराज. आपण भागवत कथेत ऐकले गजेंद्र नावाच्या हत्तीची कथा सर्वांनीच ऐकले. काय होतं गजेंद्र असं पांडुरंग परमात्मा सगळे विष्णू वैकुंठगमन करताना त्यांनी पाहिलं की गजेंद्र नावाचा हत्ती त्याच्या सहपरिवारासह सुखी होता. सगळंच होतं त्याच्याकडे, काय नव्हतं गजेंद्र नावाच्या हत्तीकडे. त्यांना असाच तलावामध्ये सहखुशीनं पत्नीसह मुलाबाळासह असताना त्याला असा बलाढ्य नावाचा एक मोठी मगर होती. मगर आपल्या भाषेत मगर. त्या मगरीने त्याचा पाय पकडला आणि गजेंद्र नावाच्या हत्तीला तो काय पाय सोडवना. स्वतः भरपूर कष्ट केले पण त्या भवसागरातून त्याला निघता आलं का? नाही. शेवटी मुलं बाळा थकली, बायको थकली, शेवटी पर्याय कोण? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. तो भक्तिभावाचा भुकेला आहे महाराज. 1 वर्ष गेला, 2 वर्ष, तरुण पाय काय सुटना. शेवटी जे समोर कमळाचं फूल होतं त्या सोंडानं कमळाचं फूल घेतलं आणि वरी फेकलं. ते कुठं गेलं? विष्णूच्या पायापाशी. शेवटी देवाला काळाची हे उडी पडेल बाजेवा, काळाची हे उडी पडेल बाजेवा, सोडविन तेव्हा माय बाप. काळाची हे उडी पडेल बाजेवा, सोडविन तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तुकाराम महाराजांनी उगाच लिहून नाही ठेवलं महाराज. जेव्हा काळाचं बोलवणं येतं तेव्हा पुत्र बंधू कामाला येत नाही, माय बाप कामाला येत नाहीत महाराज. कोणीच कामाला येत नाही. शेवटी आपला जीव आणि पांडुरंग परमात्मा. म्हणून तर भवसागरातून तरुण जाण्यासाठी 3.5 हाताचा नरदेह दिलाय महाराज. काय करायचं हो? तुम्ही काकडा करता, भजन करता, पण जर मनात भावच नसेल तर त्या भक्तीला काय अर्थ आहे महाराज? तुकोबाराय, निळोबाराय, चोखोबाराय यांच्यासारख्या जर भक्त्या केला तर का देव सापडणार नाही? तुकाराम महाराज म्हणले देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. क्षणभर जर उभारलं तर 4 मुक्त्या आपल्याला मिळतात महाराज. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. 4 मुक्त्या प्राप्त करायच्या. मग तुकोबारायांना विचारलं आम्हाला जर देव प्राप्त करायचं असेल तर किती वेळ? वाल्याचा वाल्मिकी झाला. मग वाल्याचा वाल्मिकी झाला तर किती वर्ष लागली? किती वर्ष संतांची संगत वाल्मिकीला पडली? 1 वर्ष. तुकोबाराय म्हणले अहो तेवढे असतात का? जरा अलीकडे या. बरं 1 वर्ष नाही, 6 महिने. अहो ते सुद्धा लय झाले, अजून अलीकडे या. बरं 6 महिने नाही, 1 आठवडा, काही दिवस, काहीच नाही. अहो क्षणभर देवाची द्वारी उभा क्षणभर जर संतांची संगत पडली तर वाल्याचा वाल्मिकी होतो. जर आपण जर देवाची भक्ती केली तर आपलं काय महाराज? तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणजे कोण? तर कसं सांगितलंय तुकोबारायांनी. सावतामाळ्याचा एक सुंदर प्रसंग आहे महाराज. सावतामाळ्याला तर काय होतं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावतामाळ्याला दिवस रात्र काही दिसत नव्हतं महाराज. शेत म्हणलं की विठ्ठल
पांडुरंग परमात्मा आठवायचा, संसार म्हणलं की पांडुरंग परमात्मा आठवायचा. पण एकदा संतांची परीक्षा घेण्यासाठी देव स्वतः अवतरले महाराज. देवांनी विचार केला, सावतामाळ्याचं एवढं नाव निघतं, एवढा सावतामाळी माझी भक्ती करतो, तर त्याची एकदा परीक्षा घ्यायची. म्हणून देव, नाम आणि ज्ञान जिथं जाईल तिथं ह्या तिन्ही गोष्टी असणारच. देव, नाम आणि ज्ञान निघाले महाराज. आणि नामाला ज्ञानाला सांगितलं, तुम्ही लांबून बघा, तुम्ही चोरांचं रूप घ्या आणि मी पळणार आणि तेव्हा बघू सावतामाळ्याची खरी परीक्षा. मग जेव्हा ते निघाले तेव्हा चोरांचं रूप नामानं आणि ज्ञानानं घेतलं आणि पांडुरंग परमात्मा पळाले पळाले, पितांबर गळालेला सुद्धा कळालं नाही, एवढे पळाले. आणि सावता महाराजांच्या शेतामध्ये गेले. सावता महाराज खुरपत होते आणि सावता महाराजांना म्हणाले, अरे सगळे चोर माझ्या मागे लागलेत आणि मला लपव, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. मग मला लपव म्हणून सांगितल्यानंतर सावतामाळ्याने दुसरं काहीच पर्याय केला नाही महाराज. हातात होतं तेच खुरपं घेतलं, हृदय फाडलं आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही माझ्या अंतकरणात बसा. प्रभू रामचंद्राला जेव्हा हनुमंतावर वेळ आली होती तेव्हा हनुमंतानं सुद्धा हृदय चिरूनच दाखवलं होतं महाराज. त्याचप्रमाणे पांडुरंग परमात्म्याला हृदयात लपवलं आणि सांगितलं, हृदयात लपवताना देव सहजासहजी नाही भेटत. देवाने मुद्दाम खोडी केले महाराज, थोडा पितांबर बाहेर ठेवला आणि तेव्हा चोर मागे लागल्यावर नाम आणि ज्ञान आलं. आणि तेव्हा सावतामाळ्याला विचारलं, इथं आलेला कुठं गेला चोर, कुठं गेला कुठं गेला. तेव्हा सांगितलं, आमच्यापाशी नाही, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. म्हणजे एवढी सावतामाळ्याची परीक्षा घेऊन सुद्धा सावतामाळे उतरले महाराज. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत विठ्ठल विठ्ठल. जनाबाईंची किती परीक्षा घेतली हो महाराज. सगळे म्हणतात, आजकाल सगळं चालू आहे, कोणी म्हणतं महिलांचं कीर्तन ठेवायचं नाही, कोणी म्हणतं महिलांनी भजन करायचं नाही, कोणी असं करायचं नाही. पण त्याला प्रमाण दिलंय महाराज, दिलंय ना. नामदेवराया कीर्तन करत असताना जनाबाईंना अधिकार होता, नामदेव महाराजांच्या कीर्तनात गायन करण्याचा अधिकार होता त्यांना. जनाबाईंनी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभाग वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. नामदेवराय कीर्तन करत असताना देवाला सूत सुद्धा नव्हती महाराज. पितांबर कधी गळून पडला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तरीले पतित नेनो किती, तरीले पतित नेनो किती. म्हणजे किती त्यांची कृपा सांगावी महाराज. तुकोबारायांना एकदा तुकोबारायांचा सिद्धांत आठवला महाराज, आठवला म्हणून सांगते. तुकाराम महाराज जगद्गुरु देहूचे पूर्ण असे निवासी होते आणि त्यांना एकदा एका जमीनदाराने, त्याच्यापाशी भरपूर शेती होती महाराज. तुकोबारायांपाशी काही नव्हतं, घरात फुटका माठ होता, बसायला तुटकी थाट होती महाराज. आणि शेवटी वैकुंठाची वाट होती. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. आम्ही सदैव सुडके. काहीच नव्हतं महाराज तुकाराम महाराजांपाशी. त्यांची एक पत्नी अन्न करून मेली. मग तुकोबारायांना सांगितलं, जिजाऊ साहेबांनी सांगितलं, तुम्ही आता काम करा. भागीरथीला सांगितलं, सांग तुझ्या बापाला. फक्त आणि फक्त जिजाबाई माऊलींचीच फक्त बोलायची हिंमत होती महाराज. सांग तुझ्या बापाला काहीतरी करा आणि घरात काम आणा. मग तुकाराम महाराज निघाले मोडकाईना घेऊन. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. जातो पंढरीशी, जातो पंढरीशी, स्वामी माझा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. जातो पंढरीशी, जातो पंढरीशी, स्वामी माझा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. तुकाराम महाराजांची आवली म्हणायची, तुकोबाची
विठोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो पंढरीशी स्वामी माझा. आणि पुढे जाऊन सांगितलं, माझ्या माये बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. तुकाराम महाराजांना अशा म्हणाल्या. तेव्हा तुकाराम महाराज निघाले आणि निघत 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 एका जमीनदाराने सांगितलं, तुकशेठ म्हणायचे त्यांना, एवढे मोठे संत होते. तुकशेठ, आणि तुम्ही एवढी ज्वारी आमची राखायला घेता का? तुकाराम महाराजांपाशी काहीच नव्हतं. शेवटी त्यांना वाटलं देवानंच आपल्याला काम पाठवलं, म्हणून तुकाराम महाराज म्हणे, ठीक आहे बाबा, घेतो राखायला, पण काय राखायचं आधी सांग, ज्वारी राखायची की पाखरं राखायची? मग तुकाराम महाराजांना सांगितलं, आता यांना कुठं माहिती ज्वारी राखायची की पाखरं राखायची. त्याने सांगितलं पाखरं राखा. आता पाखरं राखा म्हणून सांगितलं, ठीक आहे बाबा, तुमचं काम करतो आम्ही, बरोबर महिन्याने येणार आणि कसं धान्य आलंय ते बघणार, आणि त्यातला 2 मन तुमचं आणि बाकीचं जेवढं होईल तेवढं आमचं. ठीक आहे म्हणे. तुकाबारायांचा व्यवहार चालू झाला आणि तुकाराम महाराज निघाले आणि रोज त्या बांधावर शीळ होती, तिथं बसायचे आणि देवाचं नामस्मरण म्हणून करायचे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाचं नामस्मरण करत असताना त्यांच्या मधुर वाणीतून निघणाऱ्या शब्दांमध्ये सगळे पाखरं जमा व्हायची महाराज आणि यायचे. जेव्हा तुकाराम महाराजांना तर सांगितलं होतं की फक्त पाखरांची राखण करायची, तुकाराम महाराजांनी पाखरं आले की त्यांचं स्वागत करायचं. या या या, प्रत्येक कंसावर एक 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 पाखरू बसवायला लागलं महाराज. पाखरू बसायचं, त्यांना पाणी सुद्धा पाजायची सोय केली महाराज. खायची, पाणी प्यायची आणि संध्याकाळ झाली की परत जायची. तेव्हा तुकाराम महाराज म्हणायचे, का हो थकलात का, थांबा अजून. पाखरांचं कसं असतं महाराज, आई जशी लेकरांवर माया करते ना, तसे पाखरं सुद्धा आपल्या लेकरांवर माया करतात. कितीही रक्तबंबाळ झाले, पंख छाटले, कितीही घायाळ झाले, तरी ते पिलांकडे जातात ना. किती सुंदर वर्णन केलंय. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली, भरविला मोती चारा, दूर उडाली पाखर, दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया, आज घायाळ पक्षिणी, जाई पिलाना भेटाया. किती गोड वर्णन केले महाराज. पक्ष्यांचं तसंच असतं महाराज, जसं आईचं असतं तसंच पक्ष्यांचं असतं. पक्षी कितीही झाले तरी रोज परतीला जायचे, रोज यायचे, सकाळी चारा खायचा, पाणी प्यायचे, रोज संध्याकाळी परत जायचं. असं करत 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 1 महिना निघून गेला आणि 1 महिना निघून गेल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी पाहिलं आणि जमीनदाराला सांगितलं, तुकाराम महाराजांनी तुमचं काही शेत राखलं नाही, सगळं पक्ष्यांना खाऊ घातलं. तुकाराम महाराजांना बोलवून घेतलं. महाराज, तुकशेठ या म्हणले इकडं. तुकाराम महाराज आले, आपलं चलत चलत आले आणि म्हणले, काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही, जे सांगितलं ते आम्ही केलं. काय केलं तुम्ही? अहो तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं, ज्वारी राखाय सांगितली होती, राखण करायला सांगितलं होतं, तुम्ही काय केलं? हे बघा साहेब, तुम्ही काय सांगितलं होतं, पाखरं राखायची, मी पाखरांनाच खाऊन पिऊन तंदुरुस्त केलं म्हणले, आणि तुमचं काय? बरं ठीक आहे, चला आपण बघूनच येऊ म्हणून. हे खरं आहे का खोटं आहे म्हणून जमीनदार गेले आणि पाहिलं. तेव्हा जसं पांडुरंग परमात्मा कट्यावर हात ठेवून झुलत होता ना, तशी सगळी ज्वारी झुलत होती महाराज. तुकाराम महाराजांना नवल वाटलं, त्या जमीनदाराला नवल वाटलं, अरे ज्यांनी सांगितलं आम्हाला सगळी ज्वारी पाखरांनी खाल्ली, तर इथं तर कंस सगळे हलायला लागलेत महाराज, हा चमत्कार कसं काय? तेव्हा तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला हात जोडले आणि सांगितलं, देवा हा तुझा हा माझा काही नाही, हा सगळा तुझा चमत्कार आहे. आणि तिथंच पाया पडले, ढसा ढसा डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज. तेव्हा तुकोबारायांना जमीनदार सांगितलं, आपलं चालू होतं फक्त 12 मन ज्वारी निघायची, तुम्हाला 2 मन द्यायची, बाकीची मी घ्यायची. तेव्हा तुकाराम महाराज, जेवढं जास्त निघाल तेवढं तुम्ही घ्या. तुकाराम महाराज म्हणले, नको, मला जेवढी माझ्या हिश्श्याची होती तेवढीच बस, मला तुमची जास्त नको. तेवढी ज्वारी आलेली देहूच्या गावात नेऊन विका, बाजारपेठेत विका, आणि त्याच्यातून जे पैसे येतील, जे धन येईल, त्या धनानं माझ्या देहू गावातलं जे पांडुरंग परमात्माचं पडीक मंदिर आहे ना, ते मंदिर तेवढं बांधून द्या, एवढीच विनंती करतो. आणि आज सुद्धा जाऊन बघा महाराज, देहू गावात जे मंदिर आहे ते तुकाराम महाराजांच्या कष्टाने बांधलेलं मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल. Hare
महाराज निळोबारायांचे शिष्य होते महाराज. नाही, तुकाराम महाराज निळोबारायांचे गुरु होते, शिष्य होते ती निळोबाराय. निळोबारायांनी जेव्हा सदेह वैकुंठ गमन झालं तुकाराम महाराजांचं, गुरुने मला भेटल्याशिवाय वैकुंठ गमन झालं. तुकाराम महाराज भागीरथीसाठी एकदा वापस आले आणि एकदा निळोबारायांसाठी आले. पण ते कसे आले? निळोबारायांनी 45 दिवस अन्न नाही पाणी नाही सगळा त्याग केला अन्न पाण्याचा आणि धरणीला पडून राहिले निळोबाराय. निळोबारायांना गावातले सगळे भजनी मंडळ वारकरी येऊन जायचे, निळोबाराय असं करू नका, आता तरी उठा. एकदा वैकुंठाला गेलेला माणूस परत येतो का? नाही येत. तेव्हा निळोबाराय म्हणायचे नाही, जेव्हा गुरुचं दर्शन होईल तेव्हाच मी सिद्ध झालो. तेव्हा मग पांडुरंग परमात्माला कीव आली. पांडुरंग परमात्मा स्वतः खाली आला आणि निळोबारायांसमोर कट्यावर हात देऊन उभा टाकला. आणि कट्यावर हात देऊन उभा टाकल्यावर निळोबारायांना म्हणतो, निळा अरे उठ, कोण आले बघ समोर. निळोबाराय म्हणाले, मला उघडायचे नाही डोळे, माझे तुकाराम महाराज आणून दाखवा. अरे जगद्गुरु पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुझ्या भेटीला आलाय, आपल्या भेटीला येईल का हो देव? आपण म्हणतो आम्ही काकडे करतो, भजन करतो, 8 दिवस सप्तात पडून राहतो, पण देव स्वप्नात बी येत नाही. मग निळोबाराय म्हणले, हय देव येत असते का? देवावर सुद्धा निष्ठा नाही. निष्ठा कोणावर? संतांवर होती महाराज. निळोबाराय म्हणले, नाही, प्रार्थने वाचून आलास का देवा? तुझी कोण प्रार्थना केली होती? तुझा धावा कुणी केला होता? तू आलास माझ्याकडे, तुझा धावा केला नाही, मला फक्त तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळी असं करत करत शेवटी देवानं तुकाराम महाराजांना पाठवून दिलं, बाबा जा, तुझा खूप महिमा आहे. तेव्हा तुकाराम महाराजांना पाठवून दिलं वैकुंठातून आणि तेव्हा निळोबारायांना तुकाराम महाराजांनी सिद्धीला लावलं महाराज. एवढी निष्ठा होती तुकाराम महाराजांची. मग आले कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, 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 वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले ते ऋषी साच भावे वरताया, बोलिले ते ऋषी साच भावे वरताया, संतांचे मार्ग आदराने भरले जग, उद्दिष्टांचा भाव शेतूरला तो एक, संतांचे मार्ग संतांचे मार्ग आढळरानी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, संतांचे मारक आदराने भरले जग, उद्दिष्टांचा भाव सेतूरला तो एक. तुकाराम महाराजांनी सांगितलं वैकुंठावर येण्याचं कारणच एवढं होतं, शिष्याला भेट द्यायची होती, लेकीसाठी बापाचा जीव तुळतुळ तुटत होता, म्हणून तुकाराम महाराज वैकुंठातून आले. मग कशासाठी? धर्माचं पालन करण्यासाठी. धर्म रक्षावया अवतार घेशी, 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 धर्म रक्षावया अवतार घेशी. अवतार घेशी, धर्म रक्षावया अवतार घेशी. धर्म रक्षावया अवतार घेशी. धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कोण कोण धर्माचं रक्षण केले? अभंगाचं 2रं चरण. अवतार तुमा धराया कारण, अवतार तुमा धराया कारण,
उद्धरावे जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात तुम्ही अवतार घेतला पाहिजे. मग कसा अवतार घेतला पाहिजे? प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. करीतो स्मरे मनी नारायण. करीतो स्मरे मनी नारायण. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. प्रल्हादासी पिता करीतो प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. परीतो स्मरे मनी नारायण. प्रल्हादाला किती छळ होता महाराज. स्वतःच्या वडिलांनी त्याला हत्तीच्या पायाखाली टाकलं, अकोळत्या तेलात टाकलं तरी भक्त प्रल्हाद तरुण आले. एवढी श्रद्धा होती. पण कशी श्रद्धा होती? आईच्या गर्भापासून श्रद्धा होती महाराज. आईच्या गर्भात भक्त प्रल्हाद असताना भक्त प्रल्हादाला शिकवण फक्त आणि फक्त राक्षसी कुळाची द्यायची होती. पण शेवटी फक्त आणि फक्त एका नामस्मरणाने नारायण 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 ह्या नामस्मरणाने भक्त प्रल्हाद एवढे घडले. जाईल तिथं फक्त आणि फक्त नारायणाची भक्ती करायची महाराज. फक्त नारायणाचं नामस्मरण करायचं. त्याच्यातून भक्त प्रल्हाद तरुण आले. म्हणून प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. परीतो स्मरे मनी नारायण. मग प्रल्हादाचा उद्धार झाला महाराज. त्याचप्रमाणे मीराबाईंचा सुद्धा उद्धार झाला. कसा झाला? मीराबाई वयात असताना मीराबाईंना म्हणायचं अगं मिरे, ज्या वयात तू लग्न करून संसार थाटायचास त्या वयात तू एकतारी घेऊन भजन करतीस. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे. मैं तो दीवानी बनी. मीराबाईला एवढा वेळ लागला, एवढा गोविंदाचं पिसं लागलं ना महाराज. फक्त आणि फक्त मीराबाई गोविंदाचं नामस्मरण करत होती. मीराबाईंना स्वतःच्या घरच्यांनी विष प्यायला दिलं तरी सुद्धा मीराबाई तरुण आल्या महाराज. एवढी संतांची कीर्ती होती. विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे शबरी मातेने किती वर्ष वाट पाहिली हो महाराज. रामाची किती वर्ष वाट पाहिली. 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर राम आज येतील माझ्या दाराला, राम उद्या येतील माझ्या दाराला. आपण रामायणात सगळं ऐकलेलं आहे महाराज. पण तरी पण दृष्टांत आला म्हणून सांगते. जेव्हा शबरी माता रामाची वाट पाहायच्या तेव्हा अशा फुलांच्या पायघड्या टाकायच्या. रोज वनात जायच्या, बोरं आणायची. जी गोड बोरं होती ती त्याच दाताने बोरं गोड बाजूला काढून ठेवायची आणि खराब बोरं टाकून द्यायची महाराज. आणि फक्त मनात एकच चिंतन करायच्या, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी के आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. बगिया में जाऊंगी मैं कलियां चुन लाऊंगी. कलियां चुन लाऊंगी मैं हार बनाऊंगी. बगिया में जाऊंगी मैं हर चुन लाऊंगी. हर चुन लाऊंगी मैं हर चुन लाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी
मातेने 14 वर्ष वाट पाहिली महाराज. जेवढा 14 वर्ष वनवास रामाला झाला नाही तेवढा वनवास शबरीने सुद्धा भोगला आणि तिचा उद्धार झाला महाराज. त्याचप्रमाणे अवतार कसा घेतला जातो यशोदेचा आणि श्रीकृष्णाचं सुंदर असं उदाहरण आहे महाराज. जेव्हा श्रीकृष्ण लहान होते आणि खोड्या करत होते, 5 वर्षाचे श्रीकृष्ण असताना खूप खोड्या करायचे आणि यशोदे मातेला सगळ्या गवळणींनी येऊन सांगितलं, तुझा कृष्ण खूप खोड्या करत आहे, त्याला बघ. तेव्हा यशोदे मातेनं गणपती बाप्पाला नवस केला आणि नवस मागताना, तुझी चतुर्थी धरते बाबा, पण कमीत कमी माझ्या लेकराच्या खोड्या कमी होऊ दे. प्रत्येक माईला वाटतेच की आपल्या लेकरांना खोड्या करू नये, चांगलं शिक्षण शिकावं, ही प्रत्येक माईची अपेक्षा असते. तेव्हा यशोदे मातेनं सांगितलं, बाबा मी तुझी चतुर्थी करते, सगळं नैवेद्य चांगला दाखवते, पण माझ्या लेकरांना खोड्या कमी करू दे. जेव्हा असं मग कृष्णाला कळालं, जगाचा दाता होता तो, कृष्णाला कळालं बाबा आपल्या मातेनं नवस केला आपल्यासाठी. मग नवस केलाय तर महिनाभर श्रीकृष्ण शांत राहिले, खोड्या केल्या नाही, काही केलं नाही, कोणाची वेळ निवडली नाही, कोणाचे वस्त्र चोरले नाही, काहीच केलं नाही. कृष्ण शांत राहिले आणि एका महिन्यानं जेव्हा यशोदेला वाटलं की गणपती आपल्या नवसाला पावला, गणपती आपल्या नवसाला पावला असं वाटलं की येणाऱ्या चतुर्थीला यशोदे मातेने 1000 लाडू, 1000 मोदक सगळं गणपती बाप्पाला केलं. गणपती बाप्पा रात्रभर जागून सगळं केलं आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी जायचं होतं त्यावेळेस कृष्णाला हातात धरलं आणि गेला गणपती बाप्पासमोर सगळं ठेवलं. कृष्ण खोड्याच करणार होता. लहान मुलं म्हणतात ना, आई मला एकतरी लाडू दे, मला एकतरी मोदक खाऊ दे. तसंच बाळकृष्णाने यशोदे मातेला विचारलं, आई मला एकतरी मोदक दे. तेव्हा आईने सांगितलं, बाळा जोपर्यंत गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवत नाही ना तोपर्यंत तुला मिळणार नाही. आता तो जगाचा देव होता महाराज, त्यानं काहीतरी पदार्थाची त्रुटी ठेवली आणि तिथं गेल्यानंतर यशोदे मातेला कळालं इथं धूप कमी आहे आणि एका पदार्थाची त्रुटी कमी आहे. तेव्हा यशोदे मातेनं सांगितलं, बाळा तू इथंच बस आणि इथं एखादा मांजर येतंय का बघ. तेव्हा श्रीकृष्ण मनात म्हणाले, इथं एवढं मोठं बोका असताना त्या मांजराची काय हिंमत. मग तेव्हा यशोद्या माता गेल्या आणि त्याला तिथंच बसवलं श्रीकृष्णाला. तोपर्यंत इकडं श्रीकृष्णानं कृष्णाला गणपतीला दमबाजी द्यायला चालू केली, तुम्ही खाता का मी खाऊ. आता जगाचा मालक तो गणपती बाबा म्हणाले, मी तुमच्या आईला नवस करायला सांगितलं होता का, तुम्हाला खोड्या करा म्हणलं होतं का, मी काहीच म्हणलं नाही, तुम्हीच खाऊन घ्या. सगळेच लाडू 1000 लाडू 1000 मोदक घातले ना महाराज पोटात. यशोदा माता आल्या धूप घेऊन आणि मातेनं पाहिलं समोर तर सगळं गायब. मातेनं विचारलं, बाळा आणि इथं ठेवलेलं सगळं अन्न कुठे गेलं रे, एवढा नैवेद्य देवाचा कुठे गेला. आई तुला काय सांगू, आणि एवढे मोठे 1000 उंदरं आले होते आणि त्यात एक उंदीर मोठा होता आणि त्या उंदरावर गोल डेअरीचा बाबा बसला होता. आता गोल डेअरीचा बाबा बसला होता म्हणल्यावर आईला कळालं ना, आई लय हुशार असते महाराज. आईला कळालं 100% गणपती बाप्पा आले असेल. केवढा होता रे, तुम्हाला आवाज द्यायचा ना. अगं आई तेवढे मोठे बघून मी घाबरलो आणि एका कोपऱ्यात बसलो जाऊन. तेव्हा आई म्हणली नवस पावला, गणपती बाप्पा येऊन नैवेद्य खाऊन गेले. आई म्हणली आता हे नैवेद्य तर काय दाखवणं झालं नाही, म्हणून यशोदा माता गुळ खोबरं आणायला गेल्या. गुळ खोबरं आणायला गेल्यावर कृष्णाने परत दमबाजी चालू केली गणपती बाप्पाला आणि कसंही खाल्ल्यानं ती बरोबर बसला नाही. म्हणले उचलला गणपती टाकला पोटात महाराज आणि गणपती पोटात टाकल्यावर यशोदे माता आल्या आणि म्हणले आता इथला गणपती काय केला. तेव्हा सुद्धा श्रीकृष्ण हसले, देवासीच पुसे देव काय झाला. यशोदा माता विचारायला, आई तू किती येडी आहेस ग, तुला आणखीन कळत नाही. म्हणून श्रीकृष्ण गालात हसले महाराज आणि तेव्हा अख्खं ब्रह्मांड यशोदे मातेला दाखवलं. तेव्हा मातेला कळाले की आपला कृष्ण भगवान परमात्मा आहे. अशी प्रचिती, असा अवतार घेऊन देवाने प्रत्येक अवतार, राम अवतारात, कृष्ण अवतारात आणि त्याचप्रमाणे संतांसोबत संतांचाही उद्धार केला. म्हणून अभंगाचं 3रं चरण सांगतो, मागील परिहार उडे नाहीसी अडवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया भक्ती भाव धर्म
बाळविली शोक भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. महाराज किती केलं तरी कुळ चांगलं पाहिजे महाराज. आपण संप्रदायाच्या कुळातली माणसं महाराज. मग कसं कुळ चांगलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ काय होतं महाराज? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्षाचे असताना तंबूच्या फटीतून नाचणाऱ्या बाया पाहत होते, तेव्हा जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना बोलवलं आणि म्हणले, बाळा ए शिवा, तुला बाया नाचवणारा नाही रे, बाया वाचवणारा राजा बनायचा आहे. हा एका शब्दावर महाराज घडले महाराज. विठ्ठल विठ्ठल. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळ होतं तसंच राजा रावणाचं सुद्धा कुळ होतं महाराज. काय कमी होतं राजा रावणाला? कोट्यवधी घर होती त्याच्याकडे सोन्याची. 7 कोटी घरं सोन्याची होती. सोन्याची घरं असताना त्याचा सुद्धा अहंकार गर्व जिरला नाही महाराज. त्याने सोन्याला शिडी सुगंध आणील, स्वर्गाला शिडी लावील या अपेक्षा केल्या होत्या. त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. त्याचं कुळ कसं? त्याचप्रमाणे रामाचं कुळ कसं? एक रामायणातला सुंदर असं ही आहे महाराज भावार्थ आहे की जेव्हा प्रभू रामचंद्र जनकपुरीला गेले होते, जेव्हा ते बाण उचलायची स्पर्धा चालू होती, सीतेसोबत स्वयंवर चालू होतं, तेव्हा आदल्या रात्री जेव्हा राम आणि लक्ष्मण बसले होते तेव्हा रामाचे पाय दाबत होते महाराज लक्ष्मण. आणि रामाचे पाय दाबताना लक्ष्मणाच्या डोळ्यातून घळा 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 अश्रू वाहू लागले. आणि तेव्हा अश्रू वाहताना रामाने विचारलं, का रे लक्ष्मणा? भावाभावाची भक्ती बघा. का रे लक्ष्मणा, तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. उद्या तर स्वयंवर आहे, तुला माहिती आहे बाण आपणच उचलणार आहोत, सीता आपली होणार आहे, सगळं आहे, जनकपुरीचा राजा आहे, सगळं सगळं तुला माहिती आहे, मग तू का रडतोस? तर रामाने तेव्हा सांगितलं, दादा मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमुळं रडू येत नाही रे. आज फक्त आजची रात्र माझी आहे, उद्यापासून सगळ्या देहावर सीतेचा अधिकार होणार आहे, मग मला तुझे पाय दाबता येणार नाहीत. म्हणून राम रडत होते, लक्ष्मण रडत होते. एवढ्या भावाभावाची ही होती महाराज. त्यांचं कुळ रघुवंशी होतं महाराज. भरताने सुद्धा सांगितलं, जेव्हा रामाला 14 वर्ष वनवास घडला तेव्हा भरतांना कळालं आणि कैकेयीने सांगितलं होतं, तेव्हा भरत गेले रामापाशी आणि रामाला सांगितलं, जेव्हा 14 वर्ष पूर्ण होतील ना देवा, त्याच्या पुढे 1 दिवस जरी गेला तरी या भरताचं मेलेलं मुख पाहशील. एवढा भक्तिभाव होता, एवढं रघुवंशी कुळ होतं महाराज. 1 पत्नी 1 वचनी 1 बाणी होता राम. एवढं कुळ भारी होतं महाराज. पण आजचं कुळ कसं आहे हो? आपण सर्वांची निंदा करतो, संतांची सुद्धा निंदा करायला पुढे मागे पाहत नाही महाराज. आपण साधू संतांची निंदा करायची नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले, तुम्ही संत माया बाप कृपावंत अवतार तुम्हा धरा या कारण. आणि या चरणात सुद्धा सांगितलंय, ओळखेली सोख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल. कसं असलं पाहिजे महाराज? जेव्हा ज्ञानेश्वर माऊलीच्या चरित्रामध्ये आपण पाहिले महाराज, 5 वर्षाची मुक्ताबाई होती, यांना संन्यासाची बाळ आहे. तुमचं कुळ चांगलं नाही म्हणून जेव्हा त्यांना वेद ब्रह्मणात तेव्हा सांगितलं, तुमचं कुळ चांगलं नाही, तुम्ही संन्यासाची बाळ आहेत, म्हणून त्यांच्या मायबापांना 5 वर्षाचे लेकरं असताना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं महाराज. देहांत प्रायश्चित्त घेतला असताना 5 वर्षाची मुक्ताबाई भावाला मांडे खाऊ वाटले म्हणून 5 वर्षाची मुक्ताबाई इंद्रायणी काठी चलत 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 गेली आणि एका माईच्या दारात थांबली आणि सांगितलं, माय खापर भेटेल का मांडे भाजायला? अर्धा तास मुक्ताई त्याच्या दारात थांबली आहे. इकडं ज्ञानदादा तर भिक्षा मागायला गेलेले आहेत, आता येतील, त्यांना मांडे खाऊ घालायचे, खापर भेटत नव्हतं महाराज. मुक्ताबाई अर्धा तास थांबल्या, आता तरी खापर देईल, आता तरी खापर देईल. आणि जसं ती खापर घेऊन बाहेर आली तेव्हा घोड्यावर बसलेला शेंडीचा पिळा घालून बामण विसोबा खेचर दारात आला आणि त्यानं पाहिलं, ए अगं संन्यासाच्या लेकराला तू खापर देशील? असं विटाळशी होईल आपलं घर, त्यामुळे खापर द्यायचं नाही. मुक्ताईच्या वेणीला धरलं, मुक्ताईला फर 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 वडीत आणलं महाराज. काय अवस्था झाली असेल होत्या 5 वर्षाच्या लेकराची? फर फर वडीत आणलं, एक काना खाली वाजवली आणि तुला खापर पाहिजे का म्हणून विचारलं. मुक्ताईनं हात जोडून सांगितलं, नको मला खापर, काहीच नको, मी माझ्या दादाला तशीच राहू देईन, पण मला खापर सुद्धा नको, तुमचं काहीच नको, पण माझी वेणी सोडा, दुखतंय हो. त्या एवढूशा मुक्ताबाईला काय येत होतं महाराज? इंद्रायनिका जलबी बोले श्री मुक्ताई माऊली.
मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली. एवढी मुक्ताई आईसारखी झाली महाराज. चांगदेव निवासी योगी बोले, जेव्हा चांगदेव महाराज आले होते, चांगदेवानी फक्त कोरं पत्र पाठवलं होतं, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईला दाखवलं. अगं आई बघ, आई म्हणत होते मुक्ताईला, बघ हे चांगदेवानं कोरं पत्र पाठवलंय. तेव्हा मुक्ताई गालात हसून म्हणले, अरे चांगदेव एवढा मोठा असून 1400 वर्ष जगलेला असून कोरा ती कोराच राहिला. एवढी मुक्ताई श्रेष्ठ होती महाराज. एवढं त्यांचं कुळ पवित्र होतं, तरी संन्यासाची मुलं म्हणून त्यांना हे झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, 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 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तू माधरा या कारण, अवतार तू माधरा या कारण. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तू माधरा या कारण, अवतार तू माधरा या कारण. उधराया जन जड जीवा, उधराया जन जड जीवा, अवतार तू माधरा या कारण, अवतार तू माधरा या कारण. उधराया जन जड जीवा,
चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोण्या अंगी, दीपा नाही पाटी पोटी अंधकार. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ऐसे तुम्ही संत जना, म्हणजे संताला उपमा दिले जसे चंदनाचे गुण अंगी आहेत. मग कसे गुण अंगी असायला पाहिजे महाराज? निळोबारायांचे गुण बघा, एकनाथ महाराजांचे गुण बघा. म्हणून तर एकनाथ महाराजांची भविष्यवाणी खोटी ठरली नाही. काय भविष्यवाणी होती महाराज तुका एकनाथ महाराजांची? विठ्ठल विठ्ठल काय भविष्यवाणी होती महाराज? ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र देहाला पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी, भ्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा शकून सांगतो निर्धारी, पृथ्वीमध्ये एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. अरे बाबा आता तरी सावध होय, त्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही महाराज. तशीच तुकाराम महाराजांची सुद्धा भविष्यवाणी खोटी ठरली नाही. शकून सांगायला आलो होतो, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, शकून सांगावया आलय माई माझं नाव, शकून सांगावया आलय माई माझं नाव, शकून सांगावया आलय माई माझं नाव, शकून सांगावया आलय माई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, शकून 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 सांगावया आलय माई माझं नाव, शकून सांगावया आलय माई माझं नाव. शकून सांगावया आलय माई माझं नाव, शकून सांगावया आलय माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, शकून सांगावे आले माई माझे नाव. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. मग त्यांचे गुण एवढे, त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली नाही. मग खरंच आहे की हो महाराज? एक लेख आठवलाय का? सुंदर कवीने लेख लिहिलेला आहे महाराज. म्हणून सांगते की बाप काढलास घराबाहेर, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणायला लागलास तुमच्यासाठी काय पण. अरे ऐकू आठवून बघते आईचे दिवस, लेकच पोटाला यावं म्हणून किती केलते नवस, इकून तिकून तिच्या पदराला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून तिच्या पदराची सावली धरून राहायची. भूक लागली की तू टॅ टॅ रडायचास आणि माईचं दूध संपलं ना तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोचलास गड्या, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. किती दिवस जगणारे लेका झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा माईला शिळी भाकर वाढ, आणि शिळी भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. अरे तू लिहून घे बायको जाणारच नाही, आणि गेली तर माझ्याकडे मी दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत, आणि बायको आई बापाला सांभाळते म्हणून घर सोडून जायची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलं माईनं, अरे तुला वाघ बनवलं माईनं, दुर्दैवानं तिच्या संसारावर उरलं नाही सायपण. आणि खरे मर्द असाल तर घ्या मायबापाचं दर्शन आणि म्हणा मायबापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. विठ्ठल विठ्ठल. असं कुळ असलं पाहिजे महाराज. आत्तापासूनच आपण जर लेकरांना सप्त्यात आणलं, त्यांना रोज हरिपाठ म्हणायला लावला तर आत्तापासून संस्कार पडतील महाराज. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जर शिकलेली सून जेव्हा घरात हरिपाठ म्हणेल ना, शिकलेली सून जेव्हा घरात हरिपाठ म्हणेल तेव्हा तिच्या आईवडिलांच्या
इतर हाती त्या आई वडिलांच्या आणि त्यांच्या 84 कुळाचा वैकुंठाला जाण्याची वाट मोकळी होते महाराज. एवढा हरिपाठात ताकद आहे. ज्ञानेश्वर माऊलींना एवढा छळ झाला, पण त्यांनी शेवटला ज्ञानेश्वरी आपल्यासाठी लिहिली आणि शेवटला सुद्धा मागितलं, पसायदान मागितलं. आता विश्वास मके देवी सगळं पसायदान सुद्धा आपल्यासाठी मागितलं. एवढं कुळ त्यांचं चांगलं होतं महाराज. जाता जाता एवढंच सांगते, या 5 गोष्टी तुम्ही जर केलं तर आजचं कीर्तन सफल झालं म्हणून म्हणते. 1, व्यसनाच्या अधीन करी जायचं नाही. 2, धर्माला कलंक लागेल असं कधी वागायचं नाही. 3, मायबापाला कधी विसरायचं नाही. 4, नीती सोडून पैसा कधी कमवायचा नाही. आणि 5, ज्याने सर्व दिलं त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी विसरायचं नाही महाराज. एवढं जर केलं ना तर हा कीर्तन माझा सफल झाला म्हणून म्हणते. आणि जाता जाता एवढंच सांगते की सर्वांनी पांडुरंग परमात्म्याची सेवा करा. अहो देवच आपल्या घरी आहेत, मायबापच आपले देव आहेत. आजही सांगते, उद्याही सांगणार आणि नंतरही सांगणारच आहे मी. कारण देव जर आपल्या घरी मायबापाच्या रूपात जर पाठवतो तर कशाला पंढरीला जायची गरज आहे महाराज. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. विषयांतर करू नको की जरा. विठ्ठल 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 कीर्तन उतारार्धाकडे चालू आहे. आता प्रमाण द्यायचं नसतंय. अच्छा हा. जाता जाता एवढंच सांगते महाराज, चुकलेला माझ्या वाणीचा दोष आणि जे काय सांगितलं ते माझ्या गुरुवर्यांची कृपा. तुमच्यासारखी तर सुंदर अशी साऊंड सिस्टीम केलेली आहे महाराज. गायक मंडळी आहेत, वादक मंडळी आहेत. आणि आपण सप्ताह करताना मधुरवाणीतून, ज्यांच्या सूर्यवंशी महाराज असतील ज्यांच्या मधुरवाणीतून सकाळी ज्ञानेश्वरी ऐकतो. हे माझं माहेरघर आहे. देवकती ताई माझ्या आई आहेत. या सगळ्या इथं बसलेल्या माझ्या माता आहेत. इथं थांबलेले माझे वडील आहेत. सगळ्यांनी मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानते. पांडुरंगाचरणी, हनुमंताचरणी नतमस्तक होते. तुमच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांची, लहान मोठे श्रोते मंडळी असतील, चुकला असेल वाणीतून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर लेकरू म्हणून पदरात घ्या. तो माझ्या वाणीचा दोष आहे. त्यामुळे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. ये करो ये देवा कुळे वंदरो करा सेवा पराग महाराज तुम्ही नाही उच्चारे कारण करा सेवा पराग महाराज तुम्ही सुद्धा ज्ञानेश्वरा का पाया पंच करा.